एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरोधात शड्डू. महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलेला आहे. राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका कारभाऱ्यांविना आहेत. त्यामुळे प्रशासक राज असल्याने नागरिकांची सुद्धा मोठी कुचंबना झाली आहे. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केलेला आहे. 15 जानेवारी रोजी मुदत संपलेल्या 27 नगरपालिका, महानगरपालिका आणि 2 नव्यानं स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आजपासून निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. आचारसंहितासुद्धा महानगरपालिका क्षेत्रात आजपासूनच लागू झालेली आहे. राज्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला झाली असली तरी महापालिका निवडणुकीवर स्थानिक पातळीवर लढती होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे याबाबत सूतोवाच केलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये थेट भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात सामना होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्यास विरोधकांचा फायदा होईल या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये तसेच अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा त्यांना काँग्रेसने साथ दिली तरीही महायुतीला मुंबईकर साथ देतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घ काळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल. जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे. बघा, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल. एखाद 2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.